सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. पहिलं षटक हाताळण्यासाठी रुपेश याला आपण पाहतोय. रुपेश लोखंडे पहिलं हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता एक विकेट देखील मिळालेली आहे वैभव धूम याची.
इथे फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. कव्हर क्षेत्रामध्ये जितू आहे तिकडे. जितू लोहार चेंडूला स्टॉप करेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. नव्याने फलंदाज दिनेश आलाय. दिनेश बाबर एक बिग हिटर आहे. इथे बघा पवन याचा खूप चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिकडे आणि बघा खूप चांगला झेल देखील पकडलाय. पवन टोकरे याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतताना दिसतोय. योगेश धूम न्यू बॅटर इन झालेला आहे. योगेशचा फटका देखील पूर्णपणे फसलाय. शतरक्षक आले तिकडे जज करतोय बघा आणि खूप चांगला झेल इथे पकडला गेलाय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे तंबूच्या आश्रयाला परततोय. योगेश धूम याची देखील खेळी संपुष्टात आलेली आपण लगेच पाहुण्यांचा आदर सत्कार इथे करतोय. मुकेश बीज यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय. तर मी सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांना विनंती करतोय की आदर सत्कार आपण स्वीकारायचा आहे. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय रघुनाथजी जोगारे साहेबांचा हा आदर सत्कार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. आणि त्यांच्या अध्यक्षपदाखाली आता आपण एक भरपूर मोठा इव्हेंट पाहणार आहोत. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहणार आहोत. आदिवासी प्रीमियर लीग जी 28 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे आयशाच्या मैदानावरती. चला जाऊया मॅचच्या दिशेने. पहिलं षटक हे समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकात 3 फलंदाज देखील बाद झालेत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफ मध्ये निघून गेलाय. शतरक्षक आहे तिकडे आणि आणखीन एक फलंदाज बाद होऊन माघारी परततोय. आयाराम गयाराम अशी स्थिती सध्या तरी केतकी बॉईज खंडीपाडा या संघाची पाहायला मिळत आहे. दिनेश बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. थँक्यू. नव्याने फलंदाज मयूर बाबर. आपण पहिल्या सामन्याचा जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये देखील 8 फलंदाज हे बाद झाले होते. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत खंडीवाडा संघाचे. ते बघा सॉफ्ट हँड या चेंडू किती खेळून काढला गेलाय. स्ट्राईक रोटेट केली जाते. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न देखील झालेला आहे. जितू लोहार होते तिकडे. चेंडूला स्टॉप करतील, उचलतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती.
या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. 7 रन्स, 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विशाल. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका मयूर याने केलेला आहे. शतरक्षक आहे तिकडे. रुपेश चेंडूला उचलेल, फेकेल तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. पुन्हा एकदा एक सिंगल धाव आलेली धावसंख्या आता सिंगलने पुढे सरसावली गेली 8 या आकड्यावरती. ते बघा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर शरीरापासून चेंडूला थोडंसं दूर ठेवलं होतं. महेश सातवी आणि मयूर बाबर अशी ही जोडी आता आपण खेळपट्टीवरती पाहतोय. वैभव बाद झाला, त्यानंतर पवन ज्याला आज सलामीला पाठवलं होतं तो देखील जास्त काही करू शकलेला नाहीये. शून्याचा चष्मा घालून तो माघारी परतलाय. त्यानंतर दिनेश बाबर हा एक या धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर योगेश देखील शून्याचा चष्मा घालून माघारी परतलेला आहे. आणि आता महेश आणि मयूर ही जोडी इथे बघा स्टॅमिंग झालाय. सतीश दळवी तिकडे पोहोचला होता. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी तिकडे निर्माण झाली. एक धाव कंप्लीट. धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातील. पुन्हा एकदा बघा कव्हर क्षेत्रामध्ये आज खूप चांगला फटका त्या खेळला गेलाय. चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. आउटफील्ड थोडीशी खराब आहे तिकडे. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. मयूर डेंजर एंडला धावत होता, मात्र थ्रो येई तोपर्यंत ही तिसरी धाव कंप्लीट झालेली आहे. या 3 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या. या 3 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 12 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, धावसंख्या झाली 12. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय रुपेश गवली येतोय. तिसरं षटक हाताळण्याकरता रुपेश रुपेश गवळी. इथे बघा पहिलाच बॉल मिसटायमिंग झालाय. स्वतः रुपेश तिकडे पोहोचला होता, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. बघा संधी निर्माण झाली होती. हा झेल जर पकडला असता तर आणखीन एक फलंदाज बाद होऊ शकला असता. खंडीवाडा संघाचा आता पुढे जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे मयूर या फलंदाजावरती. भरपूर वेळा आपण बघितलं मयूर याने आपल्या संघाला अडचणीमधून बाहेर काढलेला आहे आणि तो क्षण आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण 4 फलंदाज बाद झालेत. इथे महेश देखील प्रयत्न करतोय. आदित्य येतोय चेंडूच्या खाली आणि बघा खूप चांगला झेल इथे आदित्याने पकडलाय. फलंदाज बाद होतोय महेश सातवी. थँक्यू डीजे. बघा आता नव्याने फलंदाज राज घाटाल येतोय. आता शेवटचे 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये राज घाटाल याला विध्वंसक पारी खेळावी लागणार आहे, कारण सध्यातील धावसंख्या आपण पाहतोय 13 आणि आपण पाहतोय आता जर्सी क्रमांक 33. राज घाटाल हा मैदानाच्या आतमध्ये इन झालाय आणि त्याच्या जर्सी क्रमांकाप्रमाणे त्याला आता फलंदाजी देखील करावी लागणार आहे आणि संघाला आवश्यकता देखील आहे. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताला गेला होता. चेंडू आपण पाहतोय यष्टनच्या मागे तिकडे निघून गेलाय. 2 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय नोंदवल्या जातील. बॅट्समॅन कसं एज लागलं होतं आणि या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. धावसंख्या आता 15 या आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू बाकी आहेत या इनिंगमध्ये.
आणि आता पूर्ण जिम्मेदारी इथे स्वीकारताना दिसेल राज घाटाल. हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न. आदित्य पुन्हा एकदा चेंडूच्या खाली आल्याने आणि काय बघा काय झेल पकडलाय. वॉट अ कॅच. सुपर्ब ब्रिलियंट. राज घाटाल याची देखील खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा 6वा गडी इथे बाद झालेला आहे आणि आता 8व्या क्रमांकावरती कोण आलाय तर किरण आलेला आहे. किरण धूम. बघा अजूनही भरपूर फलंदाज आहेत. खोलवर बॅटिंग लाईनअप आहे ती खंडीपाडा या संघाकडे. सध्या तरी आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती किरण धूम याला पाठवलंय. या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतोय 15. फुलटॉस चेंडू लॉंगर मध्ये चेंडू खेळून काढला गेला. शतरक्षक आहे तिकडे. बघा चांगले शतरक्षण फेकी देखील तेवढे सुरेख झाली. फक्त एक सिंगल धाव. आता एक धावेसाठी स्ट्रगल करावा लागतोय केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला. एका सिंगल धावेने धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. बघा वेगवान चेंडू तेज तर्रार हा चेंडू टाकलाय. मात्र पंचांनी सांगितले का हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. अतिरिक्त वेग देण्याचा प्रयत्न. अतिरिक्त वेग देत असताना थोडासा लाईन मध्ये बिघाड झाला. वाईट बॉल. इथे बघा ऑन साईडला खूप चांगला प्रहार. मात्र कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाहीये. इथे झेल ड्रॉप होताना दिसलाय. बघा नियंत्रण चुकलं होतं तिकडे क्षेत्ररक्षकाचं आणि या झेल सुटल्यानंतर 3 धावा या इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 3 धावा कुठेतरी निर्णायक ठरू शकतायत या शेवटच्या षटकांमध्ये. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 6 चेंडूमध्ये जर 10 ते 15 धावा जर आल्या तर एक सन्मानजनक स्कोर हा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकतो सकाळच्या सत्रामध्ये या मैदानावरती. आणि आपण आजचा 4था दिवस आहे. 3 दिवसाचा खेळ जर बघितला तर सकाळच्या सत्रामध्ये जास्त धावा या मैदानावरती होत नाही आहेत आणि 30 ते 35 धावा या इफेक्टिव्ह ठरू शकतात या मैदानावरती. ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. आपण छोटासा ब्रेक घेऊया. देऊया डीजे ला संधी. येस कम ऑन डीजे. राहुल भाई करतई दावा. नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. इथे बघा मयूरने आता सुरुवात केलेली आहे. पहिल्या बॉल वरती धमाका ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. भाई करतई दावा. नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू जे आपण पाहतो या किती विकेट पडले त्याकडे माझं लक्ष नाही आहे. मला किती धावा बनवायच्या आहेत याच्याकडे माझं लक्ष आहे. आणि पहिल्या बॉलवरती आता मयूर बाबर याने एक विध्वंसक फटका ठोकलेला आहे. 6 धावा आल्यात. या 6 धावेने आता धावसंख्या 26 या आकड्यावरती 26.
26 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. वैभव धूम पाडी घेऊन गेले होते आणि वैभव धूम याने काहीतरी कानमंत्र दिला असावा किरण धूम आणि मयूर बाबर याला. त्याचा फायदा इथे होताना दिसतोय. चेंडूला ऑन साईडला खेळला गेला. आदित्य आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न झालाय. फेकी थोडीशी लेट झाली. त्याचा फायदा उचलत असताना दोन्ही फलंदाज 2 धावा कंप्लीट करतायत. या 2 धावेने धावसंख्या आता 28 या आकड्यावरती 28 28 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. ते बघा पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झाला. आता अक्षय स्वतः चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि इथे चांगला झेल पकडला. अखेरीस मयूर बाबर याच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. नव्याने फलंदाज एकनाथ आपण पाहतोय. एकनाथ टभाले न्यू बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. धावसंख्या झालेली आहे 28 28. पाहूया शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि कुठपर्यंत मजल मारतोय केतके बॉईज खंडीपडा हा संघ. नव्याने फलंदाज एकनाथ टभाले इन झालेला आहे. स्ट्राईक वरती आपण पाहतोय. नाव स्ट्राईक एंड वरती किरण धूम याला आणि शेवटचा षटक हाताळतोय अक्षय कोल्हा. सॉरी अक्षय लोहार आपण पाहतोय आणि धाव चेंडू त्या हाताला गेला. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. अक्षय पुन्हा एकदा बॉल बॅक ड्राईव्ह. 1 धाव तर इथे कंप्लीट झालेली आहे. फक्त एक सिंगल धाव ही अंकित केली जाईल. धावसंख्या आता 29 या आकड्यावरती. तर शेवटचा 1 बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या बॉलवर ज्या धावा येतील ना त्या निर्णायक ठरतील दुसऱ्या इनिंगमध्ये. बघा सुरुवात षटकाराने झाली मात्र त्यानंतर कमबॅक केला अक्षयाने. विकेट डॉट बॉल सिंगल आणि आता शेवटचा 1 बॉल बाकी राहिला आहे. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. यावेळेस चांगला झेल पकडलाय. बघा संधी आली होती मोठा फटका खेळण्याची मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि चांगला झेल तिकडे पकडला गेला आणि किरण धूम याची देखील खेळी संपुष्टात आली. फलंदाज बाद झालाय. 4 षटकाचा खेळ पूर्ण झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 29 आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय. यस थँक्यू डीजे. तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. यस थँक्यू. सन्माननीय रघुनाथजी जोगारी साहेब आपल्यापासून रजा घेत असताना या सकाळच्या सत्रामध्ये ते उपस्थित झाले होते. आता आपल्यापासून ते रजा घेत आहेत. खूप खूप आभार व्यक्त करतोय. चला दुसऱ्या डावाकडे आपण वळणार आहोत. पहिल्या डावाची घोषणा झालेली आहे. पहिल्या डावामध्ये 29 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि या 30 धावा आता बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. 24 बॉलमध्ये या 30 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील याचं धावतं समालोचन पोहोचवण्यासाठी आपल्यासोबत पुन्हा एकदा जॉईन होणार आहेत अमित, जे कामणवरून या स्पर्धेकरता आपल्याला लाभलेले आहेत. त्या अगोदर आपण जाऊया डीजे कडे. डीजे सागर याला संधी देऊया. ऐकूया सुमधुर संगीत. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे, धन्यवाद प्रदीपजी लोखंडे. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आयोजित मंगलमूर्ती चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व मान्यवर, सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. रविवारचा दिवस, संडेचा दिवस असल्या कारणाने नक्कीच प्रेक्षक देखील या स्पर्धेकरता जोडले गेलेले आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. सुरू असलेला मॅच केतकी बॉईज खंडीपाडा विपक्ष शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. टार्गेट असेल 30 धावांचं लक्ष आहे. त्या धावांचा पाठलाग करण्याकरता बॅटर पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा संघाच्या माध्यमातून 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेले आहेत. बॅटिंग करण्याकरता, डावाची सुरुवात करण्याकरता आदित्य आणि अक्षय हे 2 बॅटर एंटर झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंडला अक्षय हा बॅटर, तर नॉन स्ट्रायक एंडला असेल आदित्य. त्याच्या विपक्षामध्ये वैभव धूम हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. बॉलिंग ट्रॅकवर देऊया दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. व्हेरी ऑल द बेस्ट बोथ द टीम. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात. पंचांचा इशारा आलेला आहे सुरेंद्र घाटाळ सरांचा. स्ट्राइक एंडला अक्षय. 30 धावांचं लक्ष आहे. लो स्कोरिंगचा मॅच आपण पाहणार आहोत. लो स्कोरिंगचे सामने देखील अगदी रंगतदार होत असतात. पाहावं लागेल हा मॅच कशा प्रकारे रंगला जाईल मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल, चेंडूला दिशा दिली. चेंडू जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. आउटफील्ड थोडंसं खराब आहे. चेंडूची फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने अक्षय ऑफ द मार्क झालेला आहे. संघाचं देखील अकाउंट त्याने ओपन केलेल्या या 2 धावाने. सेन्सिबल बॅटर आहे अक्षय लोहार. त्याच्या माध्यमातून हा फटका खेचला होता कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. नक्कीच या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. वैभव धूम तयार. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस चांगला फटका ड्राईव्ह केला बॉलला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दिनेश याच्या माध्यमातून फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. लो स्कोरिंगचा मॅच नक्कीच आहे, परंतु चांगली बॅटिंग देखील करत आहेत साकपाडा संघाचे 2 बॅटर. त्यांना रोखण्याकरता नक्कीच केतकी बॉईज खंडीपाडा या संघाला गुच्छाने विकेट प्राप्त कराव्या लागतील. चांगली बॉलिंग करावी लागेल. बॉलर वैभव धूम याला सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील नेक्स्ट बॉल असेल राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा प्रकार बॉल शॉर्ट पुल केलाय बॉलला. चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. या 2 धावाने संघाची धावसंख्या 5 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. हा प्रकार बॉलची हाताळणी केली होती बॉलर वैभव याने आणि त्या बॉलला शॉर्ट पुल केलेला आहे. चेंडूला पाठवतोय डीप फाईन लेगला. डिक्लेरेशन झोन आहे त्या ठिकाणी आणि या 2 धावा डिक्लेअर मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 5. अतिशय तंत्रशुद्ध बॅटर आहेत दोन्ही बॅटर. एका बाजूला अक्षय तर त्याच्या सोबतीनं आदित्य नक्की चांगली कामगिरी करत आहेत आपल्या संघाकरता. बॉलर तयार. वैभव पुढील बॉल असेल फुलटॉस बॉल. चेंडूला ड्राईव्ह केला. सुंदर क्षेत्ररक्षण झालेलं आहे एकनाथ यांच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळाली जाईल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 6 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. सुरुवात मात्र जबरदस्त केलेली आहे या दोन्ही बॅटरने. नक्कीच मेरिटमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही प्रकारे मोठे फटके मारण्याची रिस्क ते घेत नाहीयेत.
चांगली बॅटिंग म्हणावी लागेल. हा प्रकार बॉल चेंडूला सोडून दिलेला आहे. विकेट किपर चुकतोय. त्यानंतर शॉट थडम्याचा क्षेत्ररक्षण देखील चुकी करतोय. फेकी होईल काय घडेल मध्ये आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एकंदरीत या 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. या 3 धावांनी संघाची धावसंख्या 9 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. कॉन्फिडन्स वाढवून बॉलिंग करावी लागेल. खराब बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतोय वैभवच्या माध्यमातून. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रकार बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र सुरेख बॉलची हाताळणी. नक्कीच वेगवान चेंडूची हाताळणी केली होती या बॉलरने. चेंडू जाईल डॉट. कमबॅक करावं लागेल. या बॉलरला चांगला बॉलर आहे या संघाचा वैभव धूम. सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. आता मात्र सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. मयूर चेंडूच्या खाली प्रयत्न करत होता परंतु चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 4 धावांनी करता चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 13 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 13 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता मात्र 3 ओव्हरचा खेळ बाकी असेल. देऊया डीजे संधी. ऐकूया त्यांच्या माध्यमातून एक सुमधुर गीत. कमांड डीजे. धन्यवाद डीजे. योगेश माळी यांनी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच मेडल घेण्याकरता. योगेश माळी ज्याने चांगली कामगिरी केली होती पहिल्या मॅच मध्ये. तो ठरला गेलेला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सामन्याचा हिरो योगेश. आपण या मॅन ऑफ द मॅचचे मेडल स्वीकारण्याकरता आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. उमाकांत पाटील साहेबांना विनंती केली जाईल. त्यांच्या शुभ हस्ते मेडल आपण प्रदान करणार आहोत. योगेश माळी या खेळाडूला पहिल्या मॅचचा हिरो. चला योगेश थोडीशी घाई करा आपण. आमचे मान्यवर नक्कीच मान्यवर कक्षामध्ये आहेत. उमाकांतजी पाटील त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच मेडल मिस्टर योगेश माळी या खेळाडूला. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होईल प्रकाश. हा बॉलर षटकातील पहिला बॉल असेल. हा प्रकार बॉल चेंडूला ऑन साइडला बोलूया. चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फिल्डिंग खराब. काय करते मॅजिनेटच्या आतमध्ये. आउटफील्ड देखील खराब आहे. काय करते मॅजिनेटच्या आतमध्ये. फलंदाज बाद होईल. धन्यवाद विजय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत परंतु तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता बॅटर अक्षयाचा परंतु तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग केली अक्षय लोहार या बॅटरने. एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालेला आहे परंतु तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला आहे. तर त्याच्या जागेवरती रुपेश इंटर होईल मजनेच्या आतमध्ये. रुपेश हा बॅटर इंटर झालेला आहे बॅटिंग करण्याकरता. चला घाई करायची प्लीज. वेळेबद्दल सहकार्य करा. बॉलर तयार प्रकाश. षटकातील दुसरा बॉल असेल. यावेळेस खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. जाग्यावरनं प्रयत्न केला होता बॅटरने. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. चेंडू जाईल यावेळेला डॉट. अतिशय सुंदर बॉलिंग करतायत प्रकाश तुंबाडा हे बॉलर. त्यांच्या माध्यमातून नक्कीच कमबॅक केलेला आहे या बॉलवर. चला प्रकाश
पुन्हा एकदा सज्ज होतील. षटकातील पुढील बॉल असेल. यावेळेस काय घडलेलं आहे मॅजिनेसच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 16 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 16 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. अर्धा पल्ला पूर्ण केलेला आहे. अर्धा पल्ला पूर्ण करायचा बाकी आहे धावसंख्येचा. आता मात्र काय करते मॅजिनेसच्या आतमध्ये. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 17 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. भरपूर जर पाहिलं तर नक्कीच स्वैर मारा करतोय बॉलर प्रकाश. कमबॅक करावं लागेल. चांगला लाईन चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करणं गरजेचं आहे, कारण आपल्या अकाउंटमध्ये कमी धावा आहेत. त्या धावांचा विचार करून बॉलिंग करावी लागेल खंडीपडा या संघाला. सुंदर फटका फोर्स केला बॉलला. चेंडूच्या खाली वैभव येण्याचा प्रयत्न करतोय. काय घडेल मॅजिनेसच्या आतमध्ये. झेल तर ड्रॉप झालेला आहे. आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने संघाची धावसंख्या एकंदरीत 19 या अंकावर पोहोचले गेलेले आहे. धावसंख्या 19 धावा ऑन द बोर्ड लागल्या गेलेल्या आहेत. 2 बॅटर आहेत मॅजिनेसच्या आतमध्ये. आदित्य आणि रुपेश नक्कीच चांगले प्रयत्न करत आहेत. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न ते करत आहेत आपल्या संघाकरता. चांगले बॅटर आहेत या साकपाड्या संघाचे रुपेश अँड आदित्य. बॉलर तयार प्रकाश. हा प्रकार बॉल मिस टाइम स्ट्रोक. चेंडूची खाली गौरव. ओहो काय करते मॅजिनेसच्या आतमध्ये. एकनाथ डबाले आले होते चेंडूच्या खाली. त्यांच्या माध्यमातून सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे आणि फलंदाज होईल बाद. रुपेश बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. धन्यवाद निशे, धन्यवाद. वेलकम बॅक. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. यस, आपण जर पाहिलं तर नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न आपण कराल तर नक्कीच एकमेकांना कॉलिंग द्या. त्यानंतरच आपण यस नक्की झेल आपण घ्या. एकमेकाला दुखापत होणार नाहीये किंवा इंजरी होणार नाहीये याकडे देखील आपण दक्षता घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकांना विनंती असेल तर नक्कीच. आता मात्र सुरेख कॅच कंप्लीट केलेला आहे एकनाथ टबाले या खेळाडूने. त्यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख कॅच त्यांनी कंप्लीट केलं होतं. तर नवीन बॅटर एंटर होईल रुपेश लोखंडे. मॅजिनेसच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला असेल. बॉलर तयार प्रकाश. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेने. आउटफील्ड थोडंसं खराब आहे आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतील दोन्ही बॅटर. या 2 धावाने संघाची धावसंख्या 21 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. 5 बॉल टाकून दिलेले आहेत. 13 बॉल 9 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा या संघाला. आता मात्र खेळायचं होतं ऑन साइडच्या दिशेने. डाऊन द लेग साइड बॉलची हाताळणी. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. 51 धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 22 धावा. स्वैर मारा करतोय बॉलर प्रकाश तुंबडा. हा बॉलर भरपूर धावा त्याने अवंताच्या स्वरूपामध्ये खर्च केलेले आहेत. कमबॅक करावले गेल्या बॉलरला. यावेळेस सुंदर फटका लॉफ्ट केला बॉलला. हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली दिनेश. सुंदर कॅच आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे रुपेश लोखंडे. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर.
पब्लिक दिवानी होते जेव्हा जातो या ग्राउंड वर सारी public धन्यवाद दिवानी डीजे. होते. वेलकम बॅक सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले आयोजित मंगलमूर्ती चषक स्पर्धेचा चौथा दिवस आपण पाहतोय. आमचे दिग्गज मान्यवर नागले विभागातील उमाकांतजी पाटील, त्यानंतर हरेशजी पाटील मान्यवर कक्षामध्ये दाखल आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. त्यानंतर मुकेशजी बीच नक्कीच हे सुद्धा या स्पर्धेचे नक्कीच आयोजक आहेत, परंतु या स्पर्धेकरता नक्की त्यांच्या माध्यमातून चांगलं सहकार्य लाभत आहे. आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहू शकाल. ते देखील मान्यवर कक्षामध्ये बसलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. पहिलाच बॉल, सुंदर फटका, हवेमध्ये चेंडू. काय घडलेलं आहे तर फलंदाज बाद. क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर, कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा खरा सचिन तेंडुलकर. धन्यवाद डीजे. अतिशय सुंदर कॅच कंप्लीट केलेला आहे ऑन साइडला दिनेश बाबर या खेळाडूने. नक्की त्याच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा दर्जा आपण पाहिला. या मागील बॉलवरती विकेट डाऊन झालेली आहे. आदित्य बॅटर बाद झाला. त्याने आपण जर पाहिलं तर एकंदरीत 5 धावा बनवलेल्या आहेत. तर त्याच्या जागेवर विशाल नानकर एंटर झालेल्या मैदानाच्या आतमध्ये. किरण धूम हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग करण्याकरता. एका बॉल मध्ये नक्कीच विकेटाने प्राप्त केलेला आहे. कॉन्फिडन्स वाढला असेल या बॉलरचा. कमबॅक करावं लागेल, संघर्ष करावा लागेल, कारण कमी धावा डिफेंड करायचे आहेत. यावेळेस सुरेख चेंडूची हाताळणी, वेगवान चेंडू टाकतोय बॉलर किरण धूम. परफेक्ट ऑलराऊंडर आहे या संघाचा. अप्रतिम बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच निर्णायक षटक आहे. या ओव्हरमध्ये खूपच कमी धावा खर्च करावे लागतील बॉलर किरण याला. 2 बॉल तर झालेले आहेत, एकही धाव त्याने खर्च केलेले नाहीये. 1 विकेट त्याला प्राप्त झालेली आहे. आता मात्र कॉन्फिडन्स थोडासा वाढला असेल या बॉलरचा. चांगला लाईन, चांगला लेंथ मध्ये बॉलिंग करावी लागेल बॉलर किरण धूम याला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एकदा मात्र कंप्लीट सुरक्षित रक्षण. जास्त काही मिळणार नाहीये या बॉलवर. संघाची धावसंख्या 23 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 9 बॉलचा खेळ बाकी आणि 7 धावांची गरज असेल. नक्कीच लो स्कोरिंगची मॅच देखील अतिशय रंगतदार होत असतात. त्यापैकीच एक आपण सामना पाहतोय. शिवशक्ती साकपाडा विपक्ष केतकी बॉईज खंडीपाडा मैदानाच्या आतमध्ये सामना चालू आहे. किरण धूम षटकातील 4था बॉल असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट सज्ज होईल. हा प्रकार बॉल डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला पुश केलाय. चेंडू जाईल मिड ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा एकनाथ टबाले फ्रेम मध्ये आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून सुरेख क्षेत्ररक्षण झालेलं आहे. या बॉलवर सिंगल कंप्लीट केली जाईल. संघाची धावसंख्या 24 या अंकावर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. यावेळेस चांगला फटका चेंडूला ऑन साइड लावलेला आहे. गौरव आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून फेकी होईल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. या 2 धावाने संघाची धावसंख्या 26 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी, 4 धावांची गरज असेल सामना जिंकण्याकरता. किरण धूम तयार बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस चेंडू जाईल. आता मात्र डॉट. षटक संपलेला 3रं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवशक्ती स्पोर्ट्स साकपाडा संघाची धावसंख्या आहे 26 धावा. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज असणार आहे साकपाडा या संघाला. नक्कीच रंगतदार
स्थितीमध्ये मॅच येऊन पोचली गेलेली आहे. 6 बॉलचा खेळ बाकी असेल. 4 धावांची गरज. या धावा डिफेंड करण्याकरता पाहावं लागेल केतकी बॉयज खंडीपाडा संघाच्या माध्यमातून कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. जबरदस्त नक्कीच बॉलिंग करावी लागेल. या धावा डिफेंड करायची आहेत खंडीपाडा या संघाला. नक्कीच मयूर बाबर हा बॉलर सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवर. हा देखील एक चांगला बॉलर आहे या संघाचा. भरपूर सामने त्याच्या जोरावर त्याने जिंकवलेले आहेत. आता मात्र या मॅच मध्ये त्याला मॅजिकल बॉलिंग करावी लागेल. फक्त आणि फक्त 4 धावा त्याला डिफेंड करायचे आहेत. वेलकम पीर बाबा पापडी संघ. पापडी संघाचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. 6 बॉलचा खेळ बाकी. 4 धावांची गरज असेल. स्ट्राईक एंडला जयदीप याला आपण पाहणार आहोत. जयदीप हा बॅटर स्ट्रायकिंग एंडला असेल. त्याच्या विपक्षामध्ये बॉलर मयूर बाबर सज्ज होईल. 4 धावा त्यांनी डिफेंड करायचे आहेत. नक्कीच 18 बॉल मध्ये 17 धावा डिफेंड झालेल्या आहेत. परंतु यावेळेस काय घडलेलं आहे, षटकाराने सामना फिनिश केलेला आहे बॅटर जयदीप याने. आणि नक्कीच चांगला फटका आपण पाहिला त्याच्या बॅट मधून येतोय. षटकार आणि या षटकाराने सामना जिंकलेला आहे शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन शिवशक्ती स्पोर्ट्स सागपाडा संघ. आणि हार्ड लक टफ लक केतकी बॉईज खंडीपाडा. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. वेलकम सरपंच साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल या मंगलमूर्ती चषकामध्ये. नक्कीच या विभागातील चांगले सन्मान्य व्यक्तिमत्व आहेत आत्मारामजी ठाकरे साहेब.